जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. साप्ताहिक सराव पेपर क्रमांक 3 या सराव पेपरचं विश्लेषण घेऊन मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट, तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. बेटा, आपले जे साप्ताहिक पेपर होतात आपल्या क्लासचे, ज्याला म्हणून आपण ऑफलाईन पेपर, त्याचा सराव पेपर क्रमांक 3 या पेपरच्या गणित विषयातील 25 प्रश्नांचं आज आपण सोल्युशन पाहणार आहोत. अगदी म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्न पाहायचे आहेत. कारण जे विद्यार्थी आता नव्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, पोलीस भरतीची तयारी करत आहेत, त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. आणि तसेच गणिताविषयी जी त्यांची भीती आहे, त्यांच्या मनामध्ये गणित विषयाबद्दल जो न्यूनगंड आहे, तो न्यूनगंड दूर करण्यासाठी या प्रकारचे व्हिडिओ आम्ही आपल्या समोर घेऊन येत आहोत. अपेक्षा करतो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल. कारण हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला बेटा, तर नक्कीच तुम्हाला 25 प्रश्नाची क्वालिटीचे पाहायला मिळतील की जो तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असतील. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये, येणाऱ्या भरतीमध्ये याच्यातील 4-5 तरी प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही विनंती. चला, आता पहिला क्वेश्चन पहा. 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? पहा बेटा, काय विचारलं? 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? तर आता पहा, 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची आपल्याला बेरीज विचारली बेटा. मग मूळ संख्या कशाला म्हणतात रे? तर ज्या संख्येला केवळ 2च विभाजक असतात अशा संख्येला काय म्हणतात? मूळ संख्या. म्हणजे ज्या संख्येला एकने आणि स्वतःनेच भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. पहा बेटा, आता 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज, आता 1 ते 100 पर्यंतची मूळ संख्या आहे पहिली 2, सॉरी, 1 ते 20 पर्यंतची पहिली मूळ संख्या आहे 2, त्याच्यानंतर आहे 3, त्याच्यानंतर आहे 5, त्यानंतर आहे 7, 7 नंतर आहे 11, 11च्या नंतर आहे 13, 13च्या नंतर आहे बेटा 17 आणि 17च्या नंतर आहे 19. या सर्व संख्या 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. आणि यांचीच आपल्याला काय विचारली बाळांनो? आपल्याला विचारली आहे बेरीज. चला मग बेरीज करा. 9 7 किती होतात रे? 16, 16 आणि 3 19, 20, 20 आणि 7 27, 27 आणि 5 32, 32 आणि 3 35, 35 आणि 2 37 ला 7, हातचे 3 बेटा, 3 4 5 6 7, म्हणजे बेरीज द्यायला पाहिजे रे 77 बेरीज द्यायला पाहिजे. जे की आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते आपल्याला 77. हा होता पहिला प्रश्न. 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? लक्षात ठेवा, ज्या संख्येला केवळ 2च विभाजक असतात अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्येला एकने आणि स्वतःनेच भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. आणि आपण त्या संख्या मानल्या 1 ते 20 पर्यंत, 2 3 5 7 11 13 17 19 अशा 1 2 3 4 5 6 7 8 संख्या आहेत. आणि त्यांची जर आपण बेरीज केली तर बेटा बेरीज येईल आपल्याला 77 मिळेल. पर्याय क्रमांक 4 आहे. कधी कधी असे विचारतात की 1 ते 20 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 1 ते 20 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती आहेत? 8 आहेत. आणि त्यांची बेरीज जर विचारली बेटा तर ती असायला पाहिजे 77. चला, आता पुढचा प्रश्न. डॅश डॅश ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. तर मला सांगा, मूळ संख्या कशाला म्हणतात रे? ज्या संख्येला केवळ 2च विभाजक असतात. जसं की 2ला एकने आणि 2नेच भाग जातो. जसं की उदाहरणामध्ये 5, 5ला एकने आणि 5नेच भाग जातो. बेटा अशा संख्यांना काय म्हणायचं रे? अशा संख्यांना म्हणायचं असते मूळ संख्या. मूळ संख्या, ठीक आहे. त्याच्यानंतर 6 संख्या समजा, आता 6 आहे, 6ला एकने भाग जातो, 2ने भाग जातो, 3ने भाग जातो, 6ने भाग जातो. त्याच्यानंतर 8ला आहे, 8ला एकने भाग जातो, 2ने भाग जातो, 4ने भाग जातो आणि 8नेही भाग जातो. मग बेटा बघा, आता या संख्यांना काय म्हणायचं? तर संयुक्त संख्या म्हणायचं. या संख्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या. का सांगतो? मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला केवळ 2च विभाजक असतात, उदाहरणामध्ये 2 5 या संख्या, अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. बघा, एकने आणि स्वतःनेच भाग जातो, 5ला सुद्धा एकने आणि स्वतःनेच भाग जातो. मग अशा संख्यांना म्हणायचं मूळ संख्या. पण ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, जसं की 6ला एकने भाग जातो, 2ने भाग जातो, 3ने जातो, 6ने जातो, 8ला एकने भाग जातो, 2ने भागने जातो, 4ने जातो, 8ने जातो, म्हणजे अशा संख्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या. ज्या संख्यांना केवळ 2च विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणा. ज्या संख्यांना 2 पेक्षा अधिक विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणा. मग आता जर बेटा
आपण एक कडे पाहिलं तर एकला फक्त एकच विभाजक आहे, तो म्हणजे एक. मग एकला दोन पण विभाजक नाहीत आणि दोन पेक्षा जास्त पण नाहीत, म्हणजे ती मुळही नसेल आणि संयुक्तही नसेल. अशी संख्या कोणती आहे? तर पर्याय क्रमांक एक. एक ही संख्या मुळही नाही आणि संयुक्तही नाही. कारण का? तर मूळ संख्येला दोन विभाजक असतात आणि संयुक्त संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक असतात, पण एकला दोनही विभाजक नाहीत आणि दोन पेक्षा जास्तही नाहीत. याचा अर्थ एक ही संख्या मुळही नाही आणि संयुक्तही नाही. चला पुढं, पुढचा प्रश्न. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? पहा, आता रोमन लिपीमध्ये किती संख्या चिन्ह आहेत, म्हणजे रोमन संख्या लिहिताना आपण कोणकोणत्या चिन्हांचा वापर करतो? बेटा पहिल्यांदा लक्षात ठेवा, एक साठी आपण काय वापरतो रे? आय. त्याच्यानंतर 5 साठी व्ही, 10 साठी एक्स, त्यानंतर 50 साठी एल, 100 साठी सी, त्याच्यानंतर 500 साठी डी आणि 1000 साठी यम. एवढेच अक्षर आपण रोमन संख्या लिहिताना वापरत असतो, बरोबर? प्रश्न काय विचारला? रोमन लिपीमध्ये किती संख्या चिन्ह आहेत? रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? तर रोमन संख्या लिहिताना आपण एकूण 1 2 3 4 5 6 7 अशा 7 संख्या चिन्हांचा काय करतो? वापर करतो. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? सूत्र आहे बेटा पर्याय क्रमांक 1 7 आहेत. ठीक आहे. कोणते? आय व्ही एक्स एल सी डी एम. चला पुढं. 9 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. 9 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? बरं, या ठिकाणी आता आपल्याला 9 ची कसोटी पाहावी लागेल. 9 ची कसोटी काय आहे? संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. चला मग शोधू आपण. अशी संख्या कोणती आहे की अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जाईल, म्हणजे त्या संख्येला 9 ने भाग जातो? चला पहा बरं. 5 आणि 4 9, 9 आणि 8 17, 17 आणि 2 19, 19 आणि 9 28. अंकांची बेरीज किती आली बेटा? 28. पर्याय क्रमांक 1 मध्ये अंकांची बेरीज 28 ही 9च्या पाड्यात नाही, याचा अर्थ पहिल्या संख्येला 9 ने भाग जाणार नाही. दुसरी संख्या चेक करू आपण. 6 आणि 4 10, 6 आणि 4 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20 आणि 20 आणि 2 22. बेटा अंकांची बेरीज 22 आहे आणि अंकांची बेरीज 9च्या पाड्यामध्ये नाही, 9च्या पटीमध्ये नाही, म्हणजे याही संख्येला 9 ने भाग जाणार नाही बेटा. चला पुढं पहा. 8 आणि 8 16, 16 आणि 1 17, 17 आणि 1 18, 18 आणि 2 20. अंकांची बेरीज आहे 20, अंकांची बेरीज 20 ही 9च्या पाड्यामध्ये नाही, याचा अर्थ याही संख्येला 9 ने भाग जाणार नाही. शेवटी बघा, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 16 17 आणि 18. राईट. या ठिकाणी अंकांची बेरीज मला 18 मिळते, संख्येतील अंकांची बेरीज मला 18 मिळते, याचा अर्थ ही संख्या 9 ने विभाज्य असायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, 9 ची कसोटी लक्षात ठेवा. संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला 9 ने भाग जाईल, आणि संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला नाही त्या संख्येला 9 ने भाग जाणार नाही. चला आपण आता बोलूया या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 कडे. 108 ला किती जोडले तर 14 ने अगदी विभाज्य होणार? बघा, 108 ला किती जोडले तर 14 ने अगदी विभाज्य होणार? 3 4 5 6 हे पर्याय मी दिलं. म्हणजे बेटा 108 या संख्येला किती जोडले म्हणजे किती मिळवले तर येणाऱ्या बेरजेला किती भाग जाईल रे? 14 ने भाग जाईल. बघा काय करायचं अशा प्रश्नामध्ये. 108 ला किती भाग द्या बेटा? 14 ने. 108 ला 14 ने भाग द्या. 14 1 14, 14 5 70, 14 6 84, 14 7 98. किती भाग बसला रे? 14 7 98. 108 मधून 98 गेले बेटा, किती उरले? 10. आता आपला आन्सर काय असते बघा. आपला आन्सर काय असेल तर ही विभाज्य संख्या घ्या 108, 108 विभाज्य संख्या घ्या आणि या दोघांमधला जो फरक आहे बेटा, या दोघांमधला जो फरक आहे 4, तो याच्यामध्ये प्लस करा, म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 112. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवा की 108 ला किती जोडले तर 14 ने अगदी विभाज्य होणार. मी काय केलं? 108 ला 14 ने भागलं, 14 7 98, किती उरले बेटा? 10. मग आता त्याच्यामध्ये किती प्लस केले तर 14 ने भाग जाईल? मला सांगा, 108 च्या पुढची अशी कोणती संख्या आहे की तिला 14 ने भाग जातो? 108 च्या पुढची संख्या 112. आपण तिच्यामध्ये किती जोडले बेटा? तर या दोघातला फरक जोडला. कुणामधला? 14 आणि 10 मधला. 14 आणि 10 मधला फरकच आपलं काय असायला पाहिजे? तर आपलं उत्तर असायला पाहिजे किती? 4. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 आहे 4. 108 ला किती जोडले तर 14 ने अगदी विभाज्य होणार? तर
108 मध्ये जर 4 जोडले तर ती संख्या 14 ने अगदी विभाज्य व्हायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न आहे पदावलीचा. पहा 10/5 गुणिले 4 मायनस 10 अधिक 15 ही एक पदावली आहे. पदावलीच्या नियमानुसार आपल्याला पहिल्यांदा कंचे भागू बेव या नियमानुसार पहिल्यांदा भागाकार करावा लागेल. 5 दुनी 10 गुणिले 4 मायनस 10 अधिक 5 हे जसं तसं लिहून घ्या. बाकीचं फक्त मी काय केलं बेटा, हा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 5. आता हे आहे प्रश्न क्रमांक 6चं सोल्युशन. पहा 5 दुनी 10 बाकी ऍज इट इज लिहिलं. आता काय करा, हा गुणाकार करा. 2 चोक 8 8 मायनस 10 अधिक 15. त्याच्यानंतर बेटा काय करायचं, अगोदर धन धन संख्यांना एकत्र करा. धन 15 धन 8 म्हणजे धन 23 आणि 23 मधून जर आपण 10 मायनस केले बेटा तर 23 मायनस 10 किती येणार आहे 13. म्हणजे पर्याय क्रमांक 3 13 हे माझ्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न 7वा. पी चा अर्थ प्लस क्यू चा अर्थ मायनस असा असेल तर या पदावलीची किंमत किती. ठीक आहे. आता बेटा आपल्याला स्पष्ट सांगितलं की पी चा अर्थ प्लस आहे आणि क्यू चा अर्थ मायनस. म्हणजे जिथं जिथं पी असणार तिथं मी प्लस ठेवणार आणि जिथं जिथं क्यू असणार तिथं मी मायनस चिन्ह ठेवणार. मला सांगा की पी आणि क्यू किती ठिकाणी दिसतात रे. बघा इथं पी आहे, इथं क्यू आहे, इथं पी आहे, इथं क्यू आहे. चला आपण प्रत्येक ठिकाणी पी असेल तिथं प्लसचं चिन्ह ठेवू आणि क्यू असेल तिथं मायनसचं चिन्ह ठेवू. पहा मग काय आहे 42 प्लस 40 क्यू म्हणजे मायनस 20 मायनस 20 पुन्हा प्लस 10 प्लस किती रे 10 आणि क्यू म्हणजे मायनस किती आहे रे 5. चला आता आपण या ठिकाणी किमती ठेवल्या. ठीक आहे, किमती ठेवल्या. आता काय करा बेटा, अगोदर जे पॉझिटिव्ह नंबर आहेत त्यांना एकत्र गोळा करा. कसं बघा, एकत्र गोळा करणे म्हणजे काय, तर हे 40 आणि 42 किती होतात रे 40 आणि 42 82 आणि 82 प्लस 10 म्हणजे 92. सर्व पॉझिटिव्ह नंबरची बेरीज झाली 92. आता निगेटिव्ह नंबर कोण करायचं बघा बरं. निगेटिव्ह 20 निगेटिव्ह 5 म्हणजे निगेटिव्ह किती बेटा 25. चला निगेटिव्ह 25. पॉझिटिव्ह पॉझिटिव्हची बेरीज 92 आणि निगेटिव्ह निगेटिव्हची 25. आता 92 मधून जर मी आता 25 मायनस केले तर मला काय मिळणार. इथला एक इथं घ्या. 12तून 5 गेले 7, इथं आहेत 8, 8तून 2 गेले 6 म्हणजे माझं उत्तर मला 67 मिळायला पाहिजे. बरोबर आहे का 67. 67 पर्याय क्रमांक 3 बरोबर. पर्याय क्रमांक 3 आहे 67. चला त्यानंतर पुढचा प्रश्न. एका संख्येला 2 ने भागण्याऐवजी 2 ने गुणले तर उत्तर 8 आले. बघा बेटा एका संख्येला काय करायचं होतं रे 2 ने भागायचं होतं, पण आपण चुकून काय केलं 2 न गुणलं आणि गुणल्यामुळे उत्तर किती आलं 8 आलं. तर खरे उत्तर काय. ठीक आहे, खरे उत्तर काय असं आपल्याला विचारलं. मग पहा आता आपण काय करूया, पहिल्यांदा ती संख्या एक्स मानूया. काय करूया, ती संख्या आपण काय मानू रे एक्स मानू. ती संख्या आपण एक्स मानली. या एक्स ला 2 ने भागण्याऐवजी आपण 2 न गुणलं. ठीक आहे, 2 न गुणलं तर उत्तर किती मिळालं बेटा 8 मिळालं. ठीक आहे, ती संख्या मी एक्स मानली. त्या एक्स ला आपल्याला 2 न भागायचं होतं पण आपण चुकून 2 न गुणलं. एक्स ला 2 न गुणल्यामुळे गुणाकार 2x आला आणि प्रत्यक्षात उत्तर किती आलं म्हणते 8. म्हणजे 2x बरोबर 8. तर x बरोबर 8 भागिले 2. x बरोबर 2 चोक 8. 2 चोक 8. घाई करू नका, उत्तर 4 लिहू नका. का तर तुम्हाला ती संख्या नाही विचारली तर पुन्हा विचारलं खरं उत्तर काय. मग खरं उत्तर कसं करायचं रे आता. खरे उत्तर कसं निघणार, तर खरं उत्तर काय, तर बेटा आपल्याला त्या संख्येला 4 न भागायचं होतं ना, सॉरी 2 ने भागायचं होतं. मग ती संख्या किती आली रे 4 आणि त्याला जर 2 न भागलं तर खरं उत्तर 2 दुनी 4 म्हणजे खरं उत्तर किती यायला पाहिजे माझं 2 यायला पाहिजे. किती खरं उत्तर यायला पाहिजे 2. पर्याय क्रमांक 4. जर समजा ती संख्या विचारली असती तर आपलं उत्तर 4 आलं असतं, परंतु खरं उत्तर विचारलं मग त्या संख्येला 2 न भागायचं होतं. मग 4 ला 2 न भागलं उत्तर किती मिळायला पाहिजे 2 मिळायला पाहिजे. चला नेक्स्ट घ्या. पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. बघा आपल्याकडे 4 अपूर्णांक दिले. 10/1000, 16/1600, 1/300 आणि 4/1600 आणि विचारलं बेटा की सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता लक्षात ठेवा मी काय करतो बेटा, वर 10 आहे खाली 1000 आहे. 1 1 0 काय होईल रे
कॅन्सल. मग या ठिकाणी मी जर 1-1-0 कॅन्सल केला बेटा तर काय होणार पहा. 1-1-0 जर हा कॅन्सल झाला तर इथं काय राहील रे 1/100. म्हणजे पहिला अपूर्णांकाची किंमत 1/100 आहे. इथं दुसऱ्या पूर्णांकामध्ये 16-1-16 आणि छेदामध्ये पण 16-1-16-0-0. राईट. इथं पण किती आलं बेटा 1/100 झालं. आता तिसरी जी संख्या आहे बेटा ती ऑलरेडी 1/300 आहे, त्याला आपण संक्षिप्त करू शकत नाही. ठीक आहे, संक्षिप्त करू शकत नाही. आणि इथं बघा काय आहे, अंशात आहे 4 आणि छेदामध्ये आहे 1600. त्याला करा 4-1-4, छेदामध्ये 4-4-16 आणि समोरचे 2 0. म्हणजे मी काय केलं, या तिन्ही अपूर्णांकाला अतिसंक्षिप्त रूपात लिहिलं. पहिल्याची किंमत अतिसंक्षिप्त रूपामध्ये किती आली 1/100, दुसऱ्याची 1/100च आहे, तिसऱ्याची 1/300 आणि चौथ्याची आहे बेटा 1/400. मग आता लक्षात ठेवा, जेव्हा अपूर्णांकाचे अंश समान असतात, जेव्हा अपूर्णांकाचे अंश समान असतात अशा वेळेस ज्याचा छेद मोठा असतो तीच संख्या सगळ्यात लहान असते. मग बघा सगळ्यांचे अंश कसे आहेत ते 1 1 है ना, याचा अंश 1 आहे, याचा अंश 1 आहे, याचा अंश 1 आहे, याचाही अंश 1 आहे. आणि जेव्हा बेटा सगळ्या अपूर्णांकाचे अंश समान असतील अशा वेळेस ज्याचा छेद मोठा असतो तोच अपूर्णांक लहान असतो. कळलं का. कुणाचा छेद मोठा आहे रे, याचा. याचा छेद 400 आहे, याचा 300 आहे, याचा 100 आहे, याचा 100 आहे. म्हणून अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. आणि आपल्याला हेच तर विचारलं होतं की कोणता अपूर्णांक सर्वात लहान आहे, कोणता अपूर्णांक सर्वात लहान आहे. पर्याय क्रमांक 4, 4/1600 हा अपूर्णांक सर्वात लहान आहे. चला पुढं 420 मुलांपैकी प्रश्न क्रमांक 10 बघा. 420 मुलांपैकी 1/3 मुले पास झालेत तर नापास झालेली मुले किती. बघा बेटा एकूण किती मुलं आहेत रे 420, आणि 420 मुलांपैकी 1/3 मुले पास झाले तर नापास झालेली मुलं किती. मला सांगा बेटा 1/3 मुलं पास झाले म्हणजे 3 भागापैकी 1 भाग मुले पास झाले. मला सांगा 5 मुलं किती सांगितले रे, 5 मुलं सांगितले 1/3. मग 5 मुलं जर 1/3 असतील बेटा तर नापास किती असतील रे, नापास असतील 2/3. ठीक आहे. चला बघा 420 मुलांपैकी 1/3 मुलं पास झाले. मग 1/3 मुलं पास, पास किती आहेत 1/3 म्हणजे 3 पैकी 1 पास म्हणजे 3 पैकी 2 नापास. आपल्याला विचारलं किती मुले नापास झाली, मग अपूर्णांकामध्ये किती मुलं नापास झाली बेटा 2/3 म्हणजे 3 पैकी 2 नापास. तर 420 पैकी किती, चला हा गुणाकार करून घ्या. ठीक आहे. चला 3 भाग द्या, 3-1-3 एक उरला, 3-1-3 एक उरला, 3-4-12 आणि समोरचा एक 0. 3 इथं भागलं आणि शेवटी 14-2-28 आणि समोरचा एक 0. म्हणजे किती मुलं नापास झाले रे, किती मुलं नापास झाले तर 280 मुलं परीक्षेमध्ये नापास झालेले असतील. पर्याय क्रमांक 4. अलग लक्षात बघा, पास 1/3, नापास 2/3. मग 3 पैकी 2 नापास, तो 420 पैकी किती 280 व्हायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न घ्या. रोमन संख्या चिन्हामध्ये एल म्हणजे किती. पहा बेटा आत्ताच पाहिलं होतं आपण की रोमन संख्या चिन्हामध्ये एल म्हणजे 50. लक्षात ठेवायचं, एल म्हणजे किती 50. पर्याय क्रमांक 2 आहे 50. लक्षात ठेवा, आता पाठच करून ठेवा की रोमन संख्या चिन्हांमध्ये एल म्हणजे 50. ठीक आहे. चला पुढं 13 रोमन अंकात कसे लिहितात. पुढचा प्रश्न, हा प्रश्न होता 11वा. आता बघा 12वा प्रश्न काय म्हणतो की 13 ही संख्या रोमन अंकामध्ये कशी लिहाल. कोणती बेटा 13. मी 13ची फोड करणार कसं रे, 10+3, 10+3 13ची फोड. मला सांगा की रोमन संख्यामध्ये 10 कसं लिहितात बेटा एक्स आणि 3 कसं लिहितात रे ट्रिपल-I. म्हणजे माझं उत्तर x�ट्रिपल-I पर्याय क्रमांक 4 पाहिजे. बरोबर, पर्याय क्रमांक 4. 13 ही संख्या रोमन अंकामध्ये कशी लिहितात x�ट्रिपल-I. x म्हणजे 10 आणि 3 म्हणजे ट्रिपल-I म्हणजे 3, 13. चला पुढं 121 चा वर्ग किती. पहा 121 चा वर्ग किती असं आपल्याला विचारलं. पहा 121 चा वर्ग म्हणजे काय बेटा, 121 ला 121 न गुणलं त्याचा वर्ग आपल्याला मिळतो. पहिली पद्धत सांगतो मी बघा. पहिल्यांदा 121 चा वर्ग म्हणजे काय, 121 ला जर आपण 121 नच गुणलं तर त्याचा आपल्याला वर्ग मिळणार आहे. चला आपण आपल्या सोप्या पद्धतीने जाऊ. पहिल्यांदा 1 न गुणा बरोबर 1 1 1 1 2 2 1 1 1 प्लस चिन्ह द्या.
बे एक बे, बे दुनी 4, बे एक बे, पुन्हा एकक स्थानाखाली प्लस, एक एक एक, एक दोन दोन, एक एक एक, आणि बेटा यांची बेरीज करा. यांची काय करायची बेरीज. हे एकला एक, हे 4, हे 6, हे 4 आणि हे 1, 14,641. हे माझं उत्तर आलं पाहिजे. पर्याय नंबर 1 दिसतो पहा, 14,641. ठीक आहे, 14,641 पर्याय क्रमांक 1 आहे. आता ही झाली बेटा पहिली पद्धत 121 चा वर्ग करण्याची. तुम्हाला एक पद्धत सांगतो कशाचा वर्ग करायचा रे. 121 चा म्हणजे किती अंकी संख्या बेटा, 3 अंकी. तर डावीकडून 2 अंकांचा एक गट पाडा आणि 1 अंकाचा स्पेशल गट घ्या. चला, म्हणजे मी 121 चा वर्ग याला कसे गट पाडले, एक गट 12 आणि एक गट आहे 1. 12 चा वर्ग 144 आणि 1 चा वर्ग बेटा 1 येतो. एक अंकी वर्ग आला तर 0 समोर लावा. समजलं का. 12 चा वर्ग 144, 1 चा वर्ग 0 1 लिहा. आता पुन्हा 12 1 12 आणि 12 दोन्ही 24. 12 ने 1 लागू ना, 12 1 12, पुन्हा 12 दोन्ही 24. 24 इथं लिहून टाका बेटा आणि याची करा बेरीज. 24 कशी लिहायचे, एक स्थान सोडून लिहायचं. हे 1 ला 1, 4, हे 6, हे 4 आणि हे 1 झालं 14,641. हा असेल 121 चा वर्ग. आता तुम्ही म्हणाल सर 122 चा वर्ग किती. चला आपण थोडस एक्स्ट्रा माहिती पाहू. 122 चा वर्ग विचारला बेटा तर 12 चा वर्ग किती रे, 144. 2 चा वर्ग 4, 0 4 लिहा. 12 दोन्ही 24 आणि 24 दोन्ही 48. एकक स्थान सोडून 48 लिहा. आता हे 4 ला 4, हे 8, 4 आणि 4 8, हे 4 आणि 1, 14,884. आता काही जण म्हणतील सर 124 चा वर्ग किती. कशाचा 124 चा. 12 चा वर्ग किती बेटा 144. 4 चा वर्ग 16, इथं 0 लावू नका. वर्ग जर एक अंकी आला तर 0 लावायचा. 12 चा वर्ग 144, 4 चा वर्ग 16, 12 चोक 48, 48 दोन्ही 96. एकक स्थान सोडून 96 लिहा आणि आता यांची बेरीज करा. 6 7, 9 4 13 ला 3, हातचे 1, 4 आणि 1 5 आणि हा 1, 15,376. म्हणजे 3 अंकी संख्यांचा वर्ग आपण या पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. असो, आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, 121 चा वर्ग किती. या पद्धतीने करा 14,641, किंवा या पद्धतीने जरी केलं, या पद्धतीने जरी केलं तर आपलं उत्तर किती येईल, 14,641 यायला पाहिजे. चला आता पुढं घातांकाचे नियम वापरून चौकटीत योग्य संख्या लिहा. बघा, घातांकाचे नियम वापरून चौकटीमध्ये योग्य संख्या लिहा. तर बेटा घातांकाचे बरेचसे नियम आहेत, ते आपण ऑफलाईन बॅच मध्ये शिकताना पाहू. सध्या फक्त आपल्या प्रश्नापुरतं बघा. या ठिकाणी घातांकाचा नियम असा सांगतो बेटा, इथं काय आहे रे, पाया 5, इथं पण पाया 5 आहे. उदाहरणामध्ये बघा असं आहे, 5 चा 3रा घात गुणिले 5 चा 9वा घात बरोबर 5 चा चौकट घात. तर चौकटीमध्ये येणारी योग्य संख्या ओळखा. तर बेटा कधी लक्षात ठेवायचं, घातांकाचा नियम आहे, पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल. पाया कसा असेल, समान 5 5 आणि गुणाकाराची क्रिया असेल तर पाया फक्त एकदाच घेतात, पाया फक्त एकदाच लिहितात. हे बघा 5. आणि घातांकाची काय करतात रे, बेरीज. पाया फक्त एकदाच घ्यायचं, पाया समान असेल, गुणाकाराची क्रिया असेल, पाया फक्त एकदाच घ्या आणि घातांकाची बेटा बेरीज होईल. मग 3 आणि 9 ची बेरीज किती होईल रे, या ठिकाणी 12 होईल. किती, 12. म्हणजे माझं उत्तर काय असायला पाहिजे, चौकटीमध्ये येणारा अंक कोणता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चौकटीमध्ये 12 हा अंक किंवा 12 ही संख्या यायला पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग गुणाकारामध्ये जर पाया समान असेल तर पाया फक्त एकदाच घ्या आणि घातांकाची काय करायची, बेरीज. बेटा पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल तर पाया फक्त एकदाच लिहायचा असतो आणि घातांकाची वजाबाकी करायची असते. ठीक आहे, इथं बेरीज करायची होती आपल्याला. पुढं 15वा प्रश्न, दोन संख्यांचा लसावी, दोन संख्यांचा लसावी 192 आणि मसावी 16 आहे. त्यापैकी एक संख्या जर 48 असेल तर दुसरी संख्या कोणती. चला लक्षात ठेवा, दोन संख्यांचा लसावी पण दिला, दोन संख्यांचा मसावी पण दिला आणि त्या दोन संख्येपैकी एक संख्या दिली आणि दुसरी संख्या आपल्याला बेटा विचारली. कधी लक्षात ठेवायचं की लसावीचा नियम आहे, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. चला मग, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. चला, एक संख्या कोणती दिली रे, 48, गुणिले दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. दोन संख्यांचा गुणाकार, पहिली 48, दुसरी माहित नाही, गुणिले दुसरी संख्या आणि लसावी आहे 192
आणि गुणिले मसावी आहे बेटा किती 16. ठीक आहे. चला आता दुसरी संख्या आपल्याला शोधायची, कसं करता येईल. दुसरी संख्या बरोबर 192 गुणिले 16 आणि छेदामध्ये किती आहे रे 48. बरोबर. आता 16 एक 16, 16 त्रिक 48, 16 एक 16, 16 त्रिक 48. पुन्हा इथं भाग द्या 3 न, 3 6 18, एक उरला, 3 चौक 12. आता शेवटी 64 एक 64, किती उरले 64 एक 64. मला दुसरी संख्या किती मिळायला पाहिजे बेटा, तर मला दुसरी संख्या मिळायला पाहिजे 64, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. कधी लक्षात ठेवा, आता तुम्हाला दोन संख्यांचा लसावी दिला असेल, मसावी दिला असेल आणि पैकी एक संख्या दिली असेल आणि दुसरी संख्या जर बेटा विचारली असेल, तर दुसरी संख्या करताना लसावी आणि मसावीच्या गुणाकाराला पहिल्या संख्येनं भागलं का तुम्हाला दुसरी संख्या मिळणार. चला पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो. 21, 45 आणि 40 या संख्यांचा मसावी काढा. काय काढा बेटा, मसावी. आता उदाहरणामध्ये बघा, मसावी म्हणजे काय, तर दिलेल्या संख्यांचा महत्तम विभाजक, दिलेल्या संख्यांचा महत्तम विभाजक म्हणजे त्यांचा मसावी असतो. उदाहरण घेण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. 8 आणि 10 यांचा जर बेटा आपल्याला मसावी विचारला, तर मसावी म्हणजे काय बघा, ही मसावी म्हणजे अशी संख्या की या संख्यांना अशी मोठीत मोठी कोणती संख्या आहे की जी भाग देते. 2 बेचोक 8, बेपंचे 10. म्हणजे आपण 8 ला आणि 10 ला कॉमन कोणत्या संख्येने भागू शकतो, सामायिक विभाजक, महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे या दोन्ही संख्यांना भाग जाईल अशी संख्या कोणती, 2 बेचोक 8, बेपंचे 10. पण बेटा आता हे 4 आणि 5 कुठल्याच एका पाड्यामध्ये येणार नाहीत, म्हणून 8चा आणि 10चा मसावी किती येतो रे, 2 येतो. ठीक आहे. आणखी एखादं उदाहरण जर आपण घेतलं बेटा, जसं की 9 आणि 15 यांचा मसावी किती, तर 9 ला आणि 15 ला भाग देणारी मोठ्यात मोठी संख्या आहे 3. 3 त्रिक 9, 3 5 15. आता 3 आणि 5 या दोन संख्या कुठल्याच पाड्यामध्ये येत नाहीत, म्हणजे यांचा सामायिक विभाजक कोणता मिळाला रे, महत्तम सामायिक विभाजक 3 मिळाला. म्हणजे यांचा मसावी किती आहे बेटा, 3 आहे. मग आता याच बेसवर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. संख्या कोणत्या दिल्या बघा रे, 21, 45 आणि 40 यांचा काय विचारला बेटा आपल्याला, मसावी विचारला, मसावी. मला सांगा अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग जाईल, नाही. बरोबर. या तिन्ही संख्यांना भाग जाईल अशी एकही संख्या नाही. मला सांगा 3च्या पाड्यामध्ये हा येतो, हा येतो, हा येणार नाही. 2च्या पाड्यामध्ये ही संख्या येईल, हे येणार नाही. 5च्या पाड्यामध्ये हे 2 येणार, हे येणार नाही. बरोबर. तुम्ही कुठलीही संख्या घ्या, या तिन्ही संख्या एकाच पाड्यामध्ये येत नाहीत. एकाच पाड्यामध्ये येत नाहीत म्हणजे याचा अर्थ फक्त एकच्या पाड्यामध्ये येतात. 1 न 21 ला भागलं 21, 1 न 45 ला भागलं 45 आणि 1 न जर 40 ला भागलं तर 40च. मग या तिन्ही संख्या जर कुठल्याच पाड्यामध्ये येत नसतील तर समजायचं यांचा महत्तम सामायिक विभाजक हा फक्त 1 आहे. त्यांचा मसावी किती आहे बेटा, 1 आहे. बरोबर. चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली. पहा 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली, तर नापास विद्यार्थी किती. बरोबर. आता मला सांगा की कोणत्याही संख्येच्या समोर जर टक्क्याचं सिंबल आलं तर बेटा त्या संख्येच्या छेदामध्ये किती घ्यायचे असतात रे, 100. मग 65%, 120 मुलांपैकी 65% मुलं जर पास झाली तर नापास मुले किती, त्याच्या दोन पद्धती सांगतो बघा. पहिली पद्धत, आता मला सांगा पहिली पद्धत, मुलं किती टक्के पास झाले रे, 65% पास. मला सांगा बेटा, पास जर 65% झाले असतील 100%पैकी, तर नापास मुलांची टक्केवारी किती रे, 35%. बरोबर. मग 120 मुलांपैकी 65% मुलं जर पास झाले, याचा अर्थ 35% विद्यार्थी नापास झाले. तुम्हाला विचारलं किती विद्यार्थी नापास झाले, मग कितीचे 35% नापास झाले, 120 चे 35%. 120 गुणिले 35 भागिले काय करा, 100. बरोबर. 120 चे 35% काढा, 0 0 कॅन्सल, 5 7 35, 5 2 10, बे 6 12, 6 7 42. म्हणजे किती विद्यार्थी नापास झाले असतील, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे बेटा 42 विद्यार्थी नापास झाले असतील. ठीक आहे. आता ही झाली पहिली पद्धत. पास 65%, नापास 35%. डायरेक्ट मी 120 चे 35% काढले तर मला नापास विद्यार्थ्यांची काय मिळाली, संख्या मिळाली. आता बघा लक्षात ठेवा, 65% पास
65% काय झाले बेटा? पास. म्हणजे 100 पैकी 65 पास, तर नापास किती रे? 100 पैकी नापास किती? मग 100 पैकी 65 जर पास, तर 100 पैकी 35 नापास. ठीक आहे. मग 100 पैकी 35 नापास, तर 120 पैकी किती? 100 पैकी 35 नापास, तर 120 पैकी किती? मग काय होईल बेटा? 0 0 कॅन्सल, 5 7 35, 5 दुनी 10, बे 6 12 आणि 6 7 42. याही पद्धतीने जर मी उत्तर काढलं तर माझं उत्तर मला 42च मिळणार आहे. ही पहिली पद्धत आणि ही होती बेटा आपली दुसरी पद्धत. ठीक आहे. चला पुढं. एका दुकानदाराने 375 रुपये वस्तू, 375 रुपये किमतीची वस्तू असं असायला पाहिजे. एका दुकानदाराने 375 रुपये किमतीची वस्तू 330 रुपयाला विकली, तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली? चला, किती सूट दिली मला सांगा. आता मी जर 375 ची वस्तू बेटा, त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे रे? वस्तूची मूळ किंमत आहे 375 आणि ही वस्तू मी 330 रुपयाला विकली, म्हणजे मी सूट दिली है ना. मूळ किमतीपेक्षा कमी किमतीला विकली याचा अर्थ मी सूट दिली. तर मूळ किमतीवर किती सूट दिली? तर बेटा बघा, पहिल्यांदा आपण बघू सूट किती दिली. तर 375 रुपयाची वस्तू 330 रुपयाला विकली, म्हणजे याचा अर्थ 5तून 0 गेला 5, 7तून 3 गेले 4 आणि 3तून 3 गेला 0. म्हणजे किती सूट दिली बेटा? 45 रुपये. पण आपल्याला सूट किती दिली हे टक्क्यात विचारलं आहे ना, टक्क्यात. मग चला, कितीवर 45 सूट रे? सूट ही नेहमी मूळ किमतीवर असते. ठीक आहे. जी किंमत दिली आहे याच्यावर सूट दिली ना 375 वर. मग 375 वर किती सूट बेटा? 45. तर शेकडा सूट म्हणजे काय? 100वर किती? बघा, 375 रुपयाच्या वस्तूवर 45 रुपये सूट, तर 100वर किती? चला, आता आपण या ठिकाणी भाग देऊ. कसं? 15 त्रिक 45, 15 दुनी 30, 7 उरले झाले 75, 15 5 75, शेवटी 25 चोक 100 आणि 3 चोक 12, म्हणजे किती टक्के सूट द्यायला पाहिजे? 12% सूट दिली असेल. किती टक्के सूट बेटा? 12% सूट. पहा बरं, पर्याय क्रमांक 2 आहे, 12% सूट दिली असेल. चला पुढं. चला, प्रश्न क्रमांक 19. 5 अधिक 10 अधिक 15 अधिक 20 अधिक 25 अधिक डॅश 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 अधिक 90 बरोबर किती? असं मला विचारलं. पहा बेटा, आता हा 5चा पाढा आहे बघा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 25, 5 6 25. मध्ये मध्ये संख्या असतील आणि शेवटची संख्या कोणती आहे बेटा? 90. आता ह्या सर्व संख्या 5च्या पटीमध्ये आहेत आणि यांची आपल्याला काय विचारली? बेरीज. तर आता एक लक्षात ठेवा, संख्यांमध्ये जर समान फरक असेल बेटा, संख्यांमध्ये जर समान फरक असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 केलं तर मला त्यांची सरासरी मिळणार आणि सरासरीला जर एकूण संख्याने गुणलं तर मला त्यांची बेरीज मिळणार. सांगा, पहिली संख्या कोणती आहे बेटा? 5 अधिक शेवटची संख्या कोणती आहे? पहिली संख्या आहे 5 अधिक शेवटची संख्या कोणती आहे? 90 भागिले 2. मला याच्यामध्ये काय मिळणार? तर त्यांची सरासरी मिळणार. कारण संख्यांमध्ये जर समान फरक असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 या सूत्रामध्ये सरासरी मिळते आणि सरासरीला जर एकूण संख्याने गुणलं बेटा तर त्यांची बेरीज मिळते. आता एकूण संख्या किती असतील? या सर्व संख्या 5च्या पटीमध्ये आहेत. मी शेवटच्या संख्येला म्हणजे 90ला जर या पहिल्या संख्येनं भागलं तर मला या मालिकेमध्ये किती संख्या आहेत याचे उत्तर मिळेल. चला, 90 आणि 5 किती होणार रे? 95 भागिले 2 आणि गुणिले 90ला जर 5 न भागलं बेटा, 5 1 5, 4 उरले 5 8 40. त्याच्यानंतर 2 9 18, 2 9 18 आणि शेवटी यांचा गुणाकार करा. 9 5 45 ला 5 हातचे 4, 9 9 81 आणि 4 85, म्हणजे माझं उत्तर 855 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आहे 855. ठीक आहे. ही पद्धत लक्षात ठेवा, 855 यायला पाहिजे. पुढं आता आपल्याला काय विचारलं? एक संख्या दिली पहा, एक संख्या दिली एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख 56,72,001, 56,72,001 आणि यामध्ये 6ची स्थानिक किंमत किती विचारली? बेटा मला सांगा,
6 कुठं आहे रे? इथं आहे. या 6ची आपल्याला काय विचारली? स्थानिक किंमत विचारली. मग आता स्थानिक किंमत काढण्याची एक सोपी पद्धत सांगतो. कसं पहा, आता या 6ची स्थानिक किंमत विचारली तर 6च्या उजवीकडे अंक किती आहेत तेवढे शून्य ठेवायचे. 6च्या उजवीकडे 1 2 3 4 5 म्हणजे 1 2 3 4 5 शून्य ठेवून द्या. ही झाली 6ची स्थानिक किंमत. पर्याय क्रमांक ही दिसते बघा, 5 शून्य पाहिजे, 5 शून्य, पर्याय क्रमांक 1 बरोबर. 6ची स्थानिक किंमत किती? तर बेटा एकक दशक शतक हजार दस हजार लाख, 6 लाख. इथं पण बघा 6 लाखच दिसते. पण बेटा मी याला असं पण लिहू शकतो बघा, 6च्या समोर किती शून्य आहे ते 5. मी याची स्थानिक किंमत 6 गुणिले 10चा 5वा घात पण लिहू शकतो. अलग लक्षात? म्हणजे 6 लाख म्हणजेच 6 गुणिले 10चा किती बघा 5वा घात, असंही त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. किंवा आणखी मी याला असंही लिहू शकतो का, 6 गुणिले 1 लाख, 6 गुणिले 1 लाख असं लिहू शकतो का? तर या 6चं स्थान कोणतं आहे बघा, एकक दशक शतक हजार दस हजार लाख. मग या 6चं स्थान या संख्येमध्ये लाख आहे, त्याच्यामुळे मी 6ला लाखानं गुणलं, ही पण स्थानिक किंमत होईल. किंवा 6 गुणिले 10चा 5वा घात ही पण स्थानिक किंमत होईल. आणि 6 लाख ही सुद्धा स्थानिक किंमत होईल. पण यापैकी पर्यायामध्ये जर मला पाहिलं तर ही संख्या दिसते, म्हणजे 6 लाख ही त्याची स्थानिक किंमत असायला पाहिजे. चला पुढं. 63चा वर्ग. कशाचा वर्ग बेटा? 63चा वर्ग. 2 अंकी संख्यांचा वर्ग कसा करायचा आता हे शिकून घ्या तुम्ही. पहा, कोणतीही 2 अंकी संख्या असू द्या त्याचा वर्ग कसा करायचा बघा बेटा. 2 ग्रुप पाडा, एक 6 आणि एक 3. आणि आता 63चा वर्ग करायचा. या 6चा वर्ग किती रे? 36. या 3चा वर्ग 9. आणि बेटा वर्ग जर एक अंकी आला तर समोर शून्य लावायचं, हे विसरू नका. 6चा वर्ग किती? 36. 3चा वर्ग 09. आता साइन त्रिक 18 आणि 18 दुनी 36. हे 36 कसं लिहायचं? तर एकच स्थान सोडून लिहायचं. आता यांची करायची बेरीज. 9 ला 9, हे 6 ला 6, हे 6 आणि 3 9 आणि हे 3 ला 3. मिळाला मला 63चा वर्ग. कशाचा वर्ग मिळाला? 63चा वर्ग मिळाला. 3969 बघा, 3969 जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. 3969. चला पुढं. 125 चे घनमूळ किती? 125 चे घनमूळ किती? मला वाटतं सगळ्यांना पाठ असेल तर डायरेक्ट उत्तर तुम्ही सांगा 5. किती? 5चा घन किती रे? 5चा घन म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5. 5 5 25, 25 5 1600. मग याचाच अर्थ 125 चे घनमूळ किती? तर 125 चे घनमूळ किती याला आपण असे म्हणू शकतो, 125 चे घनमूळ. आणि ते घनमूळ किती आहे बेटा? 5 आहे. ठीक आहे. पण आता हे झालं डायरेक्ट. काढायचं कसं? तर 125 चे घनमूळ कसं काढणार? पहिल्यांदा याला भाग जातो का बघा. पहिली मूळ संख्या आहे 2, 2 ने भाग जात नाही. त्यानंतर दुसरी मूळ संख्या आहे 3, 3 ने पण भाग जात नाही. 5 ने भाग जातो. 5 दुनी 10, 5 दुनी 10, 2 उरले, 5 5 25, पुन्हा 5 5 25 आणि शेवटी 5 1 5. अवयव पद्धतीने घनमूळ काढताना, अवयव पद्धतीने घनमूळ काढताना मला 3 3 ची जोडी घ्यावी लागते आणि मला 3 ची जोडी एकच मिळणार. कोणती ती? 5. एकच जोडी मिळाली 5. म्हणजे याचा अर्थ 125 घनमूळ किती असायला पाहिजे? 5 असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2. चलो आता शेवटचे 3 प्रश्न पहा. शेवटचे 3 प्रश्न आहेत आपले. तर 12 मजूर एक काम 20 दिवसामध्ये करतात, तर तेच काम 16 दिवसात करण्यासाठी किती मजूर लागतील? बेटा पहा, 12 मजुरांनी जर काम केलं तर 20 दिवस लागतात आणि तेच काम जर 16 दिवसामध्ये करायचं असेल तर किती मजूर लागतील? मला सांगा, अगोदर काम किती दिवसात व्हायचं रे? 20 दिवसात. आता तेच काम 16 दिवसात करायचं आहे, म्हणजे दिवसांची संख्या कमी आहे ना. कमी दिवसामध्ये काम करायचं असेल तर मजुरांची संख्या आपल्याला वाढवावी लागेल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी कोणतं चलन आहे रे? व्यस्त चलन आहे. कारण बेटा व्यस्त चलनामध्ये एक बाब वाढली की दुसरी बाब कमी होते, किंवा मग एक बाब कमी झाली का दुसरी बाब वाढते. मग या ठिकाणी जर 20 दिवसाचं काम 16 दिवसामध्ये करायचं असेल तर मला मजुरांची संख्या वाढवावी लागेल. मग याचा अर्थ या ठिकाणी व्यस्त आहे, व्यस्त चलन असेल आणि व्यस्त चलनामध्ये बेटा गुणाकार स्थिर असतो. कसं बघा, 12 मजूर 20 दिवस, 12 मजूर 20 दिवस, तर यम म्हणजे मजूर आणि यम मजूर आणि किती दिवसामध्ये रे? 16 दिवस. ठीक आहे. 12 मजुरांना
20 दिवस. तेच काम जर 16 दिवसामध्ये करायचं असेल तर किती मजूर लावावे लागतील? यम म्हणजे मजूर. चला, यम बरोबर 12 गुणिले 20 आणि हा गुणाकारातला 16 वेळ टाकून येईल भागाकारात येईल. बरोबर. चला, 4 त्रिक 12, 4 चोक 16, 4 पंचे 20 आणि 5 त्रिक 15. किती मजूर लावावे लागतील? तर माझं उत्तर आहे 15 मजूर लागतील. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. चला, त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न. हा होता प्रश्न क्रमांक 23. आता बघू आपण प्रश्न क्रमांक 24. पहा, 24व्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलं? 0.004 गुणिले 0.5 दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आहे. बेटा सरळ सरळ काय करायचं सांगतो, 0.004 पॉइंटला विसरून जा, फक्त काय घ्या 4. कारण या ठिकाणचा पॉइंट जर मी विसरला तर ही संख्या फक्त 4 आहे आणि 0.5 मधला जर मी हा पॉइंट विसरला तर ही संख्या फक्त 5 आहे. किती होता तरी आता 4 पंचे 20, 4 पंचे किती झाले 20. पण आता काय करा, एकूण दशांश किती होते बघा, एकूण दशांश किती होते तर बघा, या संख्येमध्ये होते 3 आणि या संख्येमध्ये होता 1, म्हणजे एकूण दशांश किती होते 4. 4 पंचे 20. आता उजवीकडून 4 अंक सोडा, 1 2 3 4 आणि पॉईंट देऊन 0 घ्या, म्हणजे तुमचं उत्तर 0.0020, 0.0020 पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक 24 चं. चला, आता प्रश्न क्रमांक 25. 50 ते 78 पर्यंत किती समसंख्या आहेत? पहा, छान प्रश्न आहे. 50 ते 78 पर्यंत किती समसंख्या आहेत? तर काय करायचं बेटा, 50 ते 78 पर्यंत किती समसंख्या आहेत असं जर विचारलं तर शेवटची सम कोणती रे? 78 मायनस पहिली सम 50 भागिले 2 आणि प्लस 1. हे फॉर्म्युला आहे. आता मी तुम्हाला सांगतो छेदामध्ये 2च का घेतलं आणि प्लस 1च का केलं. पहा, आपल्याला विचारलं काय, 50 ते 78 पर्यंत किती समसंख्या आहेत? समसंख्या किती आहेत? मला सांगा, शेवटची सम 78 मायनस पहिली सम 50 भागिले 2. 2 न भागण्याचं कारण असं की जवळच्या समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो आणि प्लस 1 करण्याचं कारण असं की 50 पासून त्याच्यामुळे आणखी एक प्लस करावा लागतो. चला पुढे घ्या, 78 मधून 50 गेले किती झाले बेटा? 28 भागिले 2 आणि प्लस किती करा रे? 1. बे 1 बे, बे चोक 8 आणि 14 प्लस 1 किती व्हायला पाहिजे? 15. म्हणजे एकूण संख्या किती असतील तर बेटा या ठिकाणी संख्या असायला पाहिजे 15. ठीक आहे, 50 ते 78 पर्यंत समसंख्या किती आहेत? 15. बरं, उदाहरणामध्ये मला जर असं विचारलं असतं 50 ते 78 पर्यंत विषम संख्या किती आहेत, विषम संख्या किती असं जर विचारलं असतं तर बघा, 50 ते 78 मधली शेवटची विषम कोणती रे? 77. पहिली विषम कोणती बेटा? 51. शेवटची विषम 77, पहिली 51 भागिले 2 आणि प्लस 1. भागिले 2 काय केलं तर विषम संख्यांमध्ये पण 2चा फरक असतो. चला, 77 मधून 51 मायनस करा, 7 1 गेला 6, 7 5 गेले 2 भागिले 2 प्लस 1. बे 1 बे, बे त्रिक 6 आणि प्लस 1, 13 आणि 1 14. म्हणजे याचा अर्थ 50 ते 78 मध्ये जर मला विषम संख्या किती विचारलं असतं तर माझं उत्तर 14 आलं असतं. पण मला विचारलं समसंख्या किती, माझं उत्तर आहे 15, पर्याय क्रमांक 2. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न पाहिले आणि हे प्रश्न पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे हे प्रश्न आहेत आणि याच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पडत असतात. पोलीस भरतीची तयारी करताना तुम्हाला अनुभव आला असेल की या लेवलचे प्रश्न असतात किंवा याही पेक्षा काही हाय लेवलचे प्रश्न असतात. पण आपल्याला सुरुवात बेटा इथून करायची आहे का, तर तुम्हाला अगोदर बेसिक समजणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्हाला बेसिक कळू लागेल तेव्हा तुम्हाला या गणित विषयामध्ये आवड होऊ लागेल आणि जोपर्यंत तुम्हाला कुठल्याही विषयामध्ये आवड निर्माण होणार नाही तोपर्यंत तो विषय तुम्हाला समजणार नाही. म्हणून माझा हा प्रामाणिक उद्देश आहे की तुम्हाला अशा व्हिडिओच्या माध्यमातून गणित आणि बुद्धिमापन चाचणी या विषयामध्ये तुम्हाला आवड निर्माण झाली पाहिजे. आवड निर्माण झाली की तुम्हाला सवड मिळणार आणि तुम्ही सवडीनुसार हे व्हिडिओ पाहणार आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर या प्रकारचे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला ते 100% समजणार म्हणजे समजणार. फक्त तुमचं काम आहे की हे जे बेसिक व्हिडिओ आहेत ते शेवटपर्यंत पाहणं, हे तुमचं काम आहे. चला तर बेटा, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता उद्या भेटूया. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.